करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 152वा दिवस. माइंडसेट आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामधला आजचा भाग आपण बघतोय, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचे महत्व. आता या विषयावर बोलत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की हाच एक टास्क आपण दिला होता ज्या वेळेला शपथविधी झाला आणि पहिल्या दिवशी काय करायचं, तर पहिल्या दिवशी जाऊन आपण त्या शिक्षकांचं ज्यांनी आपल्याला सिलेक्शन केलं, त्या प्राचार्यांचं ज्यांनी आपल्याला नियुक्तीपत्र दिलं, ते क्लार्क ज्यांनी हे पत्र तयार केलं, ते पिऊन ज्यांनी हे पत्र ट्रान्सलेटसाठी मदत केली, आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या विषयी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या कामकाजाची सुरुवात करण्याबद्दल आपण बोललो होतो. पण याचं कारण का? बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हे का करायचं, म्हणजे मला झाली नियुक्ती, माझी ॲबिलिटी असेल म्हणून केली असेल, माझी क्षमता आहे, मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे म्हणून मला निवडलेलं आहे, तर मी कृतज्ञता कशासाठी व्यक्त करायची? का जनरली आपण एक ट्रेंड बघतो की एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये यश मिळवलं, तो ग्राउंडमध्ये यश मिळवतो, तो या ठिकाणी परीक्षेमध्ये यश मिळवतो, सांस्कृतिकमध्ये यश मिळवतो, आणि मग ती जी बातमी येते त्या बातमीमध्ये लिहिलेलं असतं की या उज्ज्वल अशा यशामध्ये संस्थेचे संस्थापक, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, टीचिंग, नॉन टीचिंग या सगळ्यांचं योगदान लाभलं. हे काय लाईन असतात हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा म्हणतो त्यांचं काय काम केलं, ते काय खो खो खेळायला मैदानात उतरले होते का? तसं नसं मित्रांनो. तर ती कृतज्ञता व्यक्त करण्याची या ठिकाणी जी पद्धत असते ती फार महत्वाची असते. ते का आणि त्याचे इम्पॅक्ट काय हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत, हे लक्षात अशा पद्धतीत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार दररोज कृतज्ञता व्यक्त करणारे जे लोक आहेत ते 25% अधिक आनंदी असतात ॲज कम्पेअर टू अदर. कृतज्ञता व्यक्त करणारे म्हणजे समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची, यापेक्षा महत्वाचं आहे की स्वतःला ते चांगलं वाटलं पाहिजे यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्यांचं सरासरी जास्त म्हणजे चांगलं आयुष्य हे 7 वर्ष चांगलं आयुष्य जास्त असतं असं एक रिसर्च सांगतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मानसशास्त्र काय सांगतं की कृतज्ञता ही जगातील सर्वात कमी वापरली जाणारी पण सगळ्यात शक्तिशाली भावना आहे. आपल्याला जी फॅसिलिटी उपलब्ध करून दिली, म्हणजे कधी आई वडिलांना आपण कृतज्ञता व्यक्त केली का? म्हणजे अशी मुलं एका बाजूला आहेत की जे म्हणतात की ते तुमचं कामच होते की तुम्ही केलं, तर तुम्ही आम्हाला शिकवलं तर त्यात काय वेगळं केलं, आणि याच्यापेक्षा बाबा की तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने जगायला संधी दिली, शिक्षणाची संधी दिली, स्वातंत्र्य दिलं, लक्षात, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, प्राध्यापकाने आपल्याला गायडन्स दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, मित्रांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त केलं. कारण धन्यवाद हा शब्द जो आहे तो शब्द या ठिकाणी फार इम्पॅक्टफुल असतो, हे लक्षात द्यायचं. आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायला पाहिजे. ते कसं काम करतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, लक्षात. म्हणजे आठवून बघा की आपण कधी आई वडिलांना, बहिणीला, भावाला कधी आपण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली लास्ट टाइमची, ते आठवून बघा. किंवा जे माझ्याकडे आहे त्याच्याबद्दल मी आभार मानला का? मी रडत बसतो नेहमी, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्या मित्राकडे बाईक असेल तर माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे स्वतःचं घर नाही आहे, माझं घर चांगलं नाही, अशा काही गोष्टींच्यावर आपण रडत बसत असतो, लक्षात घ्या. त्यापेक्षा जे आहे त्याच्याविषयी या ठिकाणी आपल्याला व्यक्त करणं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं आणि पुढे जाणं हे गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. कृतज्ञता हा केवळ एक शिष्टाचार नाही आहे, हे लक्षात घ्या, तर ती एक जीवनशैली आहे आणि ती आत्मसात करणारा खरोखरच आनंदी राहतो, हे लक्षात अशा पद्धतीने. संत तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे कृतज्ञता आणि सहानुभूतीने दुसऱ्याला जो आपलं मानतो त्याला या ठिकाणी म्हणजे साधू म्हणा, संत म्हणा, किंवा आता ही नावं थोडीशी वेगळ्या पद्धतीने घेतली जातात, त्यामुळे एक भला माणूस म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या. चांगलं जगण्याची कला अवगत असणारी व्यक्ती ही त्याची सोपी व्याख्या होऊ शकते, लक्षात घ्या. कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? धन्यवाद हा शब्द म्हणजे कृतज्ञता, ती एक मानसिक अवस्था आहे. म्हणजे काही लोक थँक्यू असं म्हणतात की जसं काही तो शब्द जबरदस्ती फेकून मारल्यासारखं, नाही का? त्याच्या पद्धतीत सॉरी असं म्हणतात की आपण या ठिकाणी, म्हणजे आज राजीनाम्याचं जे पत्र वाचलं जातं धर्मेंद्र प्रधानांचे, त्याच्याबद्दल लोक म्हणतात की त्याच्यामध्ये राजीनामा असा दिला जसं काय आपल्याला या ठिकाणी आपण त्याग करतोय अशा पद्धतीचं. त्या पद्धतीने लक्षात घ्या की आपल्याला जी भावना व्यक्त करतो त्या शब्दांमध्ये कोरडेपणा असून चालत नाही, तर ती तुम्हाला आतमधून जगता आली पाहिजे, ती अनुभवता आली पाहिजे, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जिथं आपण आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी, लोकांची आणि अनुभवांची जाणीव ठेवतो, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो, ती कृतज्ञता आहे. मग कृतज्ञतेचे 3 स्तर कोणते आहेत? तर पहिला कृतज्ञता स्तर आपण बघतोय, लक्षात द्यायच्या बाबतीतनं, की
आजची सकाळ, आजचा श्वास, कुटुंब, अन्न आणि आरोग्य या 3 गोष्टींची जाणीव जी आपल्याकडे आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 6:55ला आपण व्यवस्थितरित्या इथं उठून बसू शकलो आणि व्हिडिओ ऑन केला. मी ऐकतोय, म्हणजे मी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने मला काल झोप झालेली आहे, सकाळी उठता आलं, लाईट आहे, इंटरनेट आहे म्हणून मी कनेक्ट झालो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी कृतज्ञता असायला पाहिजे. ती फिलिंग असते लक्षात घ्या. मनातून येणारी भावना असते, मनातून उमटणारे ते आभार असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सप्रेशन, फिलिंग तर आहे, प्रत्येकाला वाटते की मला मदत करणाऱ्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, पण ती प्रत्येकाला जमते का? बऱ्याच वेळेला आपण ती व्यक्त करायला या ठिकाणी घाबरत असतो, का ती व्यक्त तितक्या चांगल्या पद्धतीने करू शकत नाही लक्षात. मग ती 3 कृती मिळून, म्हणजे पहिल्यांदा काय आहे तुमची जाणीव, जे आहे त्याची जाणीव असणं, दुसऱ्यांदा आहे त्याचं फिलिंग आणि तिसरं आहे त्याचं एक्सप्रेशन. ते एक्सप्रेस होणं गरजेचं आहे लक्षात घ्या. मग किती प्रकार आहेत कृतज्ञतेचे? दैनंदिन कृतज्ञता, रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी, म्हणजे बसमध्ये तुम्ही जात असताना तुम्हाला एखाद्याने उठून जागा दिली त्याच्यामध्ये, भले ती पहिला सीट रिझर्व्ह आहे म्हणून त्यांनी तुम्हाला उठून जागा दिली, तर देखील त्यांनी त्यात बसलेली जागा सोडली तुमच्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलं आलं. भरलेली गाडी जात असताना देखील कंडक्टरने तुम्हाला बघितलं आणि गाडी थांबवली, तुम्हाला गाडीत घेतलं गर्दी असताना, किती कृतज्ञता व्यक्त करता आलं. 10 मिनिटं उशिरा झालं होतं तरी देखील शिक्षकाने तुम्हाला लेक्चरला आत घेतलं, ही देखील कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, त्यांनी घेतली. हॉटेलमध्ये गेलात, त्यांनी चहा सर्व्ह करणाऱ्या पोरानं त्याचं काम केलं, वेटरने त्याचं काम केलं लक्षात घ्या, आणि पण तरी देखील त्यांनी ती सेवा दिली, याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं. हा ज्या काय ह्या दैनंदिन बाब आहेत लक्षात. त्याच्याबद्दल नाही केलं तर काय फरक पडतो का? समोरच्याला काहीही फरक पडत नाही. पडतो तो आपल्याला पडतो लक्षात घ्या. पडतो तो आपल्याला पडतो. हे स्वतःच्या जगण्याचा आनंद वाढवण्यासाठीची ही कृती आहे, की दररोज छोट्या छोट्या गोष्टींसाठीची कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. याचा लॉंग टर्म परिणाम काय होतो, तर आपण लक्षात घ्या की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या मध्ये तुमच्याविषयीची चांगली मतं तयार होतात, की बाबा ह्या व्यक्तीला केलेल्या कामाची, आपण केलेल्या सहकार्याची जाणीव आहे. हा महत्वाचा भाग तिथं असतो लक्षात. तर तुमच्याविषयी तशा पद्धतीची इमेज बनणं हे गरजेचं असतं लक्षात. दुसरे आहे सखोल कृतज्ञता. कठीण प्रसंगातून देखील चांगल्या गोष्टी शोधणं, किती डिझास्टर आलं तर लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि मग त्याच्यावर म्हणजे सगळीकडे कोविडनं हाहाकार माजला असताना देखील तुम्ही इतके चांगले राहिलात की तुम्ही इतरांना मदत करू शकला, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुम्हाला कोविड वॉरियर म्हणून सहभागी होता आलं, त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सगळीकडे ज्या वेळेला कॉलेजमध्ये मुलं येत नाहीत, लेक्चर होत नाहीत, असं असताना तुमचे शिक्षक तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, वेगळे उपक्रम राबवतायत, लेक्चर्स होत आहेत, प्रॅक्टिकल्स होत आहेत, वेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला जातं, त्याच्याबद्दल कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करता यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतलं. सामाजिक कृतज्ञता म्हणजे इतरांच्या बद्दल देखील जे घडलं, आता जेनजीनी इतकं मोठं प्रोटेस्ट केलं लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांनी आदेशाचं पालन केलं, चुकीच्या गोष्टी केल्या, लाठी हल्ला केला, हे जरी केलं तरी त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करणारी, म्हणजे थँक्यू अंकल म्हणून जाणारी मुलं तुम्ही रील्स मधली बघितली असेल, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. फिर मिलेंगे अंकल म्हणून जाणारी मुलं असतील, ही सहजता झालेली आहे जगण्याची, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. ही सामाजिक कृतज्ञता भाग येतो. आध्यात्मिक कृतज्ञता म्हणजे निसर्ग आणि ईश्वरासाठी जी काही दररोजची असते, ती प्रत्येकाच्या आपल्या इंडिव्हिज्युअल इमोशन्सचा भाग असतो लक्षात, तुमच्या श्रद्धेचा भाग असतो, ती कृतज्ञता. आणि एक स्वतःच्या क्षमता आणि संघर्षासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. मी आजपर्यंत चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे, पुन्हा मी लढणार आहे, पुन्हा मी उभं राहणार आहे. आजचा दिवस सुंदर करण्यासाठी प्रयत्न कर, उद्याचं देखील या ठिकाणी मला करायचंच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेचं स्थान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्या. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या म्हटलं जातं, कराग्रे वसती लक्ष्मी, असं म्हणणं म्हणजे हातासाठी या ठिकाणी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. जेवणासाठी आपण काय म्हणतो, की जेवण झाल्यानंतर काय होतं, अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ही जी काय वाक्य तुम्ही ऐकलेत कानावर लक्षात या कत्री, तर त्या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एक कृतज्ञताच आहे लक्षात घ्या. मग आपण झाडाची पूजा करतो, नदीची पूजा करतो, बरोबर, गायीची पूजा करतो, ही निसर्गाबद्दल व्यक्त करण्याची कृतज्ञता आहे लक्षात घ्या. कृतज्ञता आणि अवडंबर याच्यातला फरकही समजला पाहिजे आपल्याला. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धती आपल्याला समजायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. वृक्ष संवर्धनासाठीचा असलेला मेसेज म्हणून वडाच्या झाडाची पूजा करणं, आणि वडाच्या झाडाची पूजा करायची म्हणून फांद्या तोडून आणून घरातल्या कुंडीत लावायची आणि मग पूजा करायची, याच्यामधला फरक आपल्याला कळायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्याबद्दल त्या पाठीमागचे महत्वाचे इमोशन्स काय आहेत, हे का करायचं आहे, याची कारणं समजायला पाहिजेत. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो की झाडाला पाणी घालून करिअर कट्ट्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होते, तर ते कशासाठी होते? ग्लोबल वॉर्मिंगच्या
साठीचा एक क्लीन मेसेज द्यायचा आहे आपल्याला, की आपण या ठिकाणी पृथ्वीचं तापमान वाढवण्यापेक्षा झाडांचं, वृक्षांचं संवर्धन करूया, त्याचं या ठिकाणी करू. मग ती पूजा करायची आहे, मग त्याला तो तांब्याचा कलशच पाहिजे, तुळशीचं झाड पाहिजे आणि मग पवित्र झाड, पवित्र पाणी आणि त्याची जोड करायची गरजच नाही. हे लक्षात घ्या. कृतज्ञता व्यक्त करायची आहे, पर्यावरण संवर्धनाचा मेसेज द्यायचा आहे, तो क्लिअर असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या या चुका होतात, लक्षात घ्या. ती कृती कशासाठी करतोय याच्यापेक्षा ती कशी करतोय याच्यातच आपण जास्त गुंतून जातो, लक्षात घ्या. आणि मेन जी भावना आहे कृतज्ञताची ती मिसिंग होते, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर तिथं थोडंसं आपण या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे. आता महत्वाचं आहे, कृतज्ञतेचं विज्ञान काय सांगतं, सायन्स, मेंदूत काय घडतं कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर. फार गमतीशीर भाग आहे, लक्षात घ्या. कृतज्ञता व्यक्त केल्यानं मेंदू आणि शरीरात प्रचंड सकारात्मक बदल होत आहेत. म्हणजे तुम्ही जर खरोखर मी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षकांना भेटला असाल, नॉन टीचिंगला भेटला असाल आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर त्यांनी जर सकारात्मक घेतला असेल आणि त्यांच्या ज्या काही रिॲक्शन, त्यांची स्माईल असेल, त्यांनी या ठिकाणी तुम्हाला व्यक्त केलेली मतं असतील, ती बघून तुम्हाला जर करता आत्मिक समाधान मिळालं असेल तर ती सुरुवात असते, लक्षात घ्या, हे घेण्याची. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या, की डोपामाइन आणि सेरोटोनिन जे आहे ते वाढतात, लक्षात घ्या. म्हणजे सुखाचे हार्मोन्स त्याला म्हणतात, की हॅपी हार्मोन्स जे आहेत ते जास्त कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर मेंदूमध्ये लगेच रिलीज व्हायला लागतात, हे समजून घ्या. म्हणजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, हे समजून घ्या पहिल्यांदा. त्याचे होणारे शारीरिक मानसिक परिणाम पहिल्यांदा आपण समजून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रेसचे जे काही हार्मोन्स आहेत ते कमी होतात, लक्षात घ्या. कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची स्ट्रेस लेवल ही 23% कमी असते ॲज कम्पेअर टू अदर. हे स्टॅटिस्टिक आहे, ते रिसर्च आहे, लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यानंतर या ठिकाणी प्रिफ्रंटल कॉर्टेक्स जे आहेत ते सक्रिय होतात. म्हणजे हा भाग नियंत्रण करणं, विचार करणं, त्यानंतर या ठिकाणी निर्णय घेणं यासाठी जबाबदार असतो. म्हणजे त्याचा इनडायरेक्टली तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होणार असतो. कृतज्ञता व्यक्त करून तुमचा स्ट्रेस लेवल कमी झाल्या मिळू, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी न्यूरोप्लास्टिसिटी नाव वाढतं. म्हणजे काय, मेंदूची नवीन जोडणी तयार होते, नवीन शिकण्याची कला, क्रिएटिव्हिटी, समजून घेण्याची क्षमता हे वाढते. आता हे शब्द थोडेसे सायंटिफिक आहेत, गुगल केल्यानंतर, AI केल्यानंतर तुम्हाला त्याची अजून माहिती मिळेल, हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. म्हणजे फक्त कृतज्ञता व्यक्त केलं म्हणजे झालं असं नाही, हा भागच समजून घ्या की त्याची इम्पॅक्ट किती आहे, का गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. शरीरावरचे परिणाम मी तुम्हाला सांगितले, त्याबद्दल तुमची रेजिस्टन्स पॉवर जी 25% पर्यंत इन्क्रीज होते. तुमचा या ठिकाणी ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं, हार्ट अटॅकचा धोका जो आहे तो तुमचा या ठिकाणी कमी होतो, झोप सुधारते. म्हणजे रात्री या ठिकाणी कृतज्ञता, आज दिवस चांगला गेला, या सगळ्या लोकांनी मदत केली त्याबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं, लक्षात. याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चांगली झोप लागते, वेदना कमी जाणवतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. ट्रेस थोडंसं हे असेल तर त्याच्याबद्दलनं सरासरी आयुर्मान 7 वर्षे वाढतं, हा रिसर्च सांगतो, हे लक्षात घ्या. मानसिक फायदे काय, की नैराश्य तुमचं जे आहे ते 35% कमी होतंय. चिंता तुमच्या ज्या आहेत त्या 40% कमी होत आहेत. आत्मविश्वास वाढतोय. नात्यांमध्ये सकारात्मक बदल व्हायला लागतात, लक्षात घ्या. रोजच तुमच्यामध्ये तुमची घरातली बहीण, आई तुमच्यासाठी सगळं करत असते, सगळ्या वस्तू हातात आणून देत असते, वेळेवर जेवण, चहा, नाश्ता मिळत असतो तुम्हाला, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. पण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलं, त्याचं कौतुक केलं तर तुम्हाला त्या सुविधा अजून चांगल्या पद्धतीने मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा ते करत असताना व्यक्ती मग त्यात चिडचिड न करता त्या व्यक्तीला देखील करण्याचं समाधान मिळतं. ही छोटी गोष्ट असते, पण यातून सुरुवात करणं गरजेचं आहे. याचा रिझल्ट फार मोठा असतो, लक्षात घ्या. त्यामुळे जगण्यामध्ये दररोजचा दिवस हा चांगला जगल्याचं एक समाधान आपल्याला मिळतं, यासाठी गरजेचं आहे. याच्यातला रिसर्च अजून एक काय सांगतो, लक्षात घ्या, की कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये रॉबर्ट एम्सन नावाच्या एका संशोधकांनी संशोधन केलं. 3 गट तयार केले, की रोज 5 गोष्टींची कृतज्ञता गोष्टी लिहिल्या, रोज 5 त्रासदायक गोष्टी लिहिणाऱ्या गोष्टी आणि एक नेहमीसारखं जगणाऱ्या गोष्टी. त्याच्यामध्ये 10 आठवड्यानंतरचा परिणाम काय होता, की पहिला गट जो रोज 5 कृतज्ञता व्यक्त केलेल्या गोष्टी लिहित होता, तो 25% आनंदी, कमी आजारी आणि अधिक व्यायाम करत होते. ठीक आहे. दुसरा आणि तिसऱ्या गटामध्ये फारसा फरक पडला नाही. म्हणजे पहिल्यांदा महत्वाचं लक्षात आहे, समोरच्याला काय वाटेल ते वाटणारच आहे, पण आपल्या स्वतःमधल्या सकारात्मक बदलासाठी, स्वतःमधल्या चांगल्या सवयीसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. आपण कृतज्ञ का नसतो याची काही कारण आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण काय म्हणतो, की गृहीत धरण्याची सवय, आई रोज स्वयंपाक करते, ते करायलाच लागतं, तिचं काम आहे असं आपण म्हणतो. का तुमची म्हणजे वडिलांना असं वाटतं, की पत्नी रोज घर सांभाळते, तिचं कामच आहे ते. वडील रोज पैसे कमवून घरासाठी आणतात, त्यांचं कामच आहे ते, लक्षात. मित्राला मदत करतो, मग मित्र आहे म्हणजे करायला नको काम, लक्षात. म्हणजे जे रोज मिळतं त्याची आपल्याला किंमत राहत
नाही. म्हणून या बाबींच्या विषयी आपण कृतज्ञता आजपर्यंत व्यक्त केलेली नसेल कदाचित, लक्षात घ्या त्याच्या पद्धतीनं. दुसरी गोष्ट काय, कंपॅरिझन. म्हणजे काय की शेजारच्या घराकडे बघायचं, कारकडे बघायचं, त्याच्या मित्राच्या पगारांकडे बघायचं, नातेवाईकांचं घर बघायचं आणि आपल्याजवळ काय नाही याचा विचार जास्त करत राहायचा. जे आहे त्याच्यापेक्षा काय नाही याचा विचार जास्त करत राहायचा. एक तक्रारीची मानसिकता बनते. रडत राहू ज्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या. एक जुगाडू आणि रडत राहू याच्याविषयी आपण बोलणार आहोत, लक्षात घ्या. रडत राहू म्हणजे काय, कायम तक्रार करत राहायचं. हवामान वाईट आहे, वाहतूक कोंडी आहे, बॉस त्रासदायक आहे, सरकार निष्क्रिय आहे, कॉलेजमध्ये लेक्चर व्यवस्थित होत नाही, करिअर कट्ट्याला जॉईन करायला नेट चालत नाही, मला या ठिकाणी अनम्यूट करता येत नाही, माझी अटेंडन्स लागत नाही. लक्षात, हे सगळे या ठिकाणी सातत्यानं नकारार्थी बोलणं, त्रासदायक तक्रार करणं. कृतज्ञ राहणं आणि तक्रार करणं याच्यामध्ये तक्रार करणं सोपं असतं, कृतज्ञ राहणं हे कठीण असतं. लक्षात, मी कृतज्ञ म्हणत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कृतज्ञ आणि याच्यातला फरक लक्षात येतो, बऱ्याच लोकांना तो समजत नाही. कृतज्ञ म्हणजे केलेल्या कामाची, मदतीची जाणीव असणं आणि त्याच्याविषयीची सकारात्मक भावना व्यक्त करणं. आणि कृतज्ञता म्हणजे केलेल्या कामाची अजिबात जाणीव न ठेवणं, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्यानंतर अपेक्षेचा भडीमार. म्हणजे मित्रानं तुम्हाला 5 मिनिटं वेळ दिला, घरापर्यंत सोडायला आला आणि त्यांनी काय केले की, अरे तू इथनं चालत जाशील का, म्हणजे मला युटर्न घेऊन यायला परत वेळ लागेल, मला सरळ जाता येईल त्याच्यामध्ये. तर तो तिथपर्यंत आला नाही सोडायला याचा राग करायचा. म्हणजे तो 5 किलोमीटर सोडायला आला त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तो 100 मीटर आत आला नाही त्याचा राग व्यक्त करायचा. अशा अपेक्षांचं ओझं आपलं असतं, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मित्रांनो 1 तासभर वेळ दिला त्याच्यामध्ये, पण अजून 5 मिनिटं माझ्याबरोबर बोलायला पाहिजे होती, फोन कट केला, त्याच्याविषयी राग पाडायचा, लक्षात घ्या. या गोष्टी आपल्याकडं घडतात, अपेक्षा वाढतात. त्यानंतर या ठिकाणी अहंकार, लक्षात घ्या. मी केलं, माझ्या मेहनतीचं फळ आहे, या विचारानं आपण केलेलं योगदान विसरतो, हे लक्षात त्याच्यामध्ये. सोशल मीडियाचं तुमचं कंपॅरिझन जे आहे, म्हणजे इंस्टाग्रामवरचं आयुष्य परफेक्ट आयुष्य वाटायला लागतं आपल्याला, बाकीचे जे जगतात ते सगळं त्याच्यामध्ये, आणि आपल्यामध्ये काही कमतरता आहे असं फिल्टर लावलेल्या आयुष्याला खरं मानायची चूक आपण करतो, लक्षात त्याच्या पद्धतीनं. ते कंपॅरिझन कमी झालं पाहिजे. बऱ्याच वेळा भूतकाळातल्या गोष्टींच्या विषयी आपण चिंता करत बसतो किंवा भविष्यात काय होणार याची चिंता करत बसतो. म्हणजे आता वर्तमानात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा काय करत असतो, त्यातनं मिस आउट करत असतो, लक्षात घ्या. त्यानंतर संकुचित दृष्टिकोन. म्हणजे आपण फक्त आपल्याच समस्यांच्यावर लक्ष केंद्रित करतो. इतरांनी जगात चांगल्या, इतक्या आपल्यापेक्षा चांगल्या किंवा वाईट अवस्थेमध्ये लोक आहेत, ते किती झगडतायत त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्याच, म्हणजे आपल्याला असं वाटतं जगातल्या सगळ्या अडचणी मला आलेल्या आहेत, माझ्यासारखं आयुष्य कुणाच्याच वाट्याला येऊ नये. अशी वाक्य जेव्हा तुम्हाला उच्चारता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःविषयी किती निगेटिव्ह बोलत असता. म्हणजे तुम्हाला जे लाभलेलं आहे त्याच्यासारखं वाईट कुणालाच नाही, पाठीमाग सारखं आयुष्याविषयी खंत वाटायला लागते, अत्यंत चुकीचं आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आज तुम्ही जिवंत आहात, विचार लक्षात घ्या, आज तुम्ही जिवंत आहात, पण या जगात साधारणतः 1.5 लाख लोक आज मरणार आहेत आजाराने, ऍक्सिडेंटनी, आणि स्टॅटिस्टिक तुम्ही चेक करा, लक्षात, दररोजच्या ह्याच्यातल्या. लक्षात, तुम्हाला जेवण मिळतं पण 80 कोटी लोक जगामध्ये भुकेली झोपतील. तुम्ही सुरक्षित घरात आहात पण कोट्यावधी लोक बेघर आहेत, लक्षात घ्या, त्यांना घरं नाहीत. तुम्ही हे व्याख्यान वाचू शकता, ऐकू शकताय, पण जवळजवळ 77 कोटी लोक आजही अशिक्षित आहेत, जे इथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. ही आकडेवारी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याला नाही, आपल्याला या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे प्रभावी पद्धती कोणत्या एक्सप्रेस करण्याच्या, लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर एक ग्रॅटिट्यूड जर्नल, कृतज्ञता वही ठेवा. रात्री झोपण्याच्या पूर्वी 2-4 गोष्टी लिहा त्याच्यामध्ये. आज मला व्यवस्थित जायला बस मिळाली, लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी मला तिथे गेल्यानंतर चांगल्या गोष्टी शिकता आल्या, मला लेक्चरला वेळेवर जाता आलं, मुलांचे रिअल टाइम चेहरे त्यांचे ऑब्झर्व करता आले, जे फीडबॅक देत होते, करत होते त्याच्यामध्येतनं, लक्षात. अशा पद्धतीच्या 5 गोष्टी कुठल्याही दिवसभरातल्या तुम्ही, आज करिअर संस्थेची मीटिंग झाली, माझ्या मित्रांनी मला सहकार्य केलं, मला बोलायला येत नव्हतं, मला उभरता येत नव्हतं त्याच्यामध्येतनं, मला कलेक्टरना भेटायला जायचं होतं, तिथं भेटलो, तिथं मला चांगली संधी मिळाली, मला कुठं जायचं कळत होतं, तिथे एका शिपाईने मला मदत केली. 5 गोष्टी कमीत कमी दिवसभराच्या लिहायला आपण सुरुवात करू शकतो, छोटे असू दे किंवा मोठे असू दे, लक्षात घ्या. यादी लिहू नका, त्यांच्याविषयी कृतज्ञ आहोत असं लिहा. लिहिणं म्हणजे व्यक्त होणं, समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही, पण तुमच्या शरीरावर आणि मनावर त्याचे परिणाम झालेले असतील, जर ते तितक्या पॉझिटिव्हली आणि व्यवस्थित आपण लिहित असू तर. म्हणजे एक जर्नल व्यक्त करणं. आईने माझ्यासाठी माझ्या आवडीचा स्वयंपाक केला, तिच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं. पावसात भिजत घरी आलो पण आल्या आल्या गरम चहा मिळाला मला, त्यासाठी आभार त्याच्यामध्ये. अशा गोष्टी लिहायला पाहिजे. आपली 21 दिवसाची थेरी तुम्हाला माहिती आहे, 21 डेज थेरीज. 20-21 दिवस तुम्ही करा, मग तो तुमच्या लाईफस्टाईलचा भाग बनेल.
हे लक्षात घ्या. दिवसभरामध्ये जसं 6:55ला तुम्हाला लेक्चर ऐकायचं हे लागतं, तसं कदाचित संध्याकाळी 10ला किंवा 9:55ला झोपण्याच्या पूर्वी 5 मिनिटं तुम्ही याच्यासाठी देऊ शकाल, हे लक्षात त्याच्याबद्दल. सकाळची सुरुवात कृतज्ञता व्यक्त करून करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आजचा दिवस चांगला सुरुवात होते त्याच्यासाठी आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. मी जिवंत आहो ही मोठी भेट आहे त्याच्यासाठी या ठिकाणी धन्यवाद द्यायचा, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे अशा 2-3 गोष्टी आपण मनात आणून लगेच या ठिकाणी सुरू करू शकतो, लक्षात त्याच्यामध्ये. धन्यवाद म्हणायला शिका. कमीत कमी 4-5 जण दिवसातनं या ठिकाणी थँक्यू म्हणताय त्याच्यामध्ये, तो तुमच्याकडे सहज जात आहे, पण आजपासून जात असताना त्याची भावना वेगळी असेल, लक्षात घ्या. म्हणजे किती वेळेला थँक्यू, किती वेळा सॉरी आजपर्यंत तुम्ही म्हटलं असेल, पण ते समजून घेणं आणि मग ते व्यक्त होणं जो आहे तो तुम्हाला कदाचित फरक आता जाणवेल, लक्षात घ्या. म्हणजे रिक्षावाला, बस चालक, गरीब काम करणाऱ्या मावशी, ऑफिसमधले सहकारी, वॉचमन, स्वच्छता कर्मचारी, कुटुंबातला प्रत्येक जण. म्हणजे ते मुन्नाबाई MBBS मध्ये दाखवलं ना, सफाई कर्मचाऱ्याला तो झपकी देतो, ते बघितलं का तो प्रसंग तसा. मग तो पिक्चर मध्ये बघितल्यावर भारी वाटला पाहिजे असं नाही, तो आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग झाला पाहिजे मित्रांनो. ते आपल्याला बघायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर गॅटिट्यूड लेटर लिहा. ते आता बंद कमी झालं, लक्षात घ्या. पण एक आई वडिलांसाठी, शिक्षकांसाठी, चांगल्या मित्रांसाठी, तुमचे जे मेंटर आहेत त्यांच्यासाठी मेसेज टाका तुम्ही, हे लक्षात त्याच्यावरती बोला किंवा तुम्ही आम्हाला हे शिकवलं, तुम्ही आम्हाला हे दिशा दिली, त्याच्याबद्दल या ठिकाणी कृतज्ञता. याचा परिणाम हा स्वतःवर फार चांगला होतो, हे लक्षात घ्या. समोरच्याला चांगलं वाटतं, तो बॉन्ड क्रिएट होतो, या सगळ्या गोष्टी, पण स्वतःवर चांगला परिणाम होत असतो, हे समजून घ्या त्याच्याबद्दल. त्यानंतर या ठिकाणी संशोधक सांगतात की अशा पद्धतीची पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा आनंद जो आहे ना, तो चांगला म्हणजे महिनाभर टिकण्यासारखा असतो. मी त्या व्यक्तीला पत्र लिहिलं, मी कळवलं तुमच्याबद्दल हे होतं, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर ग्रॅटिट्यूड जार बनवा. म्हणजे काय, एक काचेची बरणी वगैरे असते ना, तसं बनवून घ्यायची, त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट त्याच्यावर लिहायची आणि टाकून द्यायची. काय झालं आज चांगलं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि वर्षाच्या शेवटी 1 जानेवारीला चालू केलं, 31 डिसेंबरला उघडलं. 31 डिसेंबरचं हे काय की वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी चांगल्या घडल्या माझ्या बाबतीतल्या, साठवण होईल तुमच्याकडे, लक्षात घ्या. हे डिजिटली करायचा प्रयत्न करू नका. मग काय डायरीमध्ये मेन्शन करतो की ते डायरीमध्ये तुम्हाला त्याची मजा नाही येणार, लक्षात. म्हणजे पैसे साठवण्यासारखा आनंद तुम्हाला याच्यातनं मिळेल की वर्षभरामध्ये माझ्याकडे किती चांगल्या गोष्टी घडल्या, स्टोअर करण्याच्या सवयीमुळे. आपण स्टोअर काय करतो, मला कोणी रागानं बोललं, मला कोणी अपमान केला, माझ्याविषयी काय चुकीचं वागलं, माझ्या आयुष्यात काय चुकीचं घडलं, हे स्टोरेज करून घेतो. हे ओझं आपण वाहत असतो, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा ज्या वेळेला या पद्धतीची या ठिकाणी एखादं तुम्हाला हे मिळेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही करायला लागाल, तर तुमच्या लक्षात येईल की अरे चांगल्या गोष्टी तर प्रचंड घडतायत माझ्या आयुष्यामध्ये. तो एक सकारात्मक बदल तुम्हाला मिळू शकतो, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे 365 दिवसांच्या चांगल्या आठवणी ज्या वेळेला तुम्ही ऐकाल, वाचाल, हे लक्षात घ्या. म्हणजे मला मागं फिरून ज्या वेळेला मी पुढच्या वर्षी 19 तारखेला हा उपक्रम संपेल आणि मागं फिरून 365 दिवसात काय झालं, आपण कुठेपर्यंत पोहोचलो, म्हणजे 15-20 मुलांच्या पासून 375 मुलं आज आहेत, कदाचित यातली 30-40 मुलं टिकतील शेवटपर्यंत किंवा सगळेच टिकतील त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. पण हे मागं वळून बघताना दररोज एक नवीन विषय, दररोज या ठिकाणी नवीन विषयाची सुरुवात, नवीन शिकणं, हे पाठीमाग वळून बघण्यासाठी माझ्यासाठी किती समृद्ध वारसा आहे. तसा तुमच्या प्रत्येकाला हा वारसा समृद्ध मिळणार आहे, लक्षात. अशा पद्धतीनं आजारपणातून जगण्याचं मोल शिकतं, नुकसान या ठिकाणी संपत्तीचं मोल शिकवतं, अपयश या ठिकाणी यशाचा मार्ग दाखवतं, आणि दुःख आनंदानं कसं जगायचं याविषयी शिकवतं, लक्षात. प्रत्येक कठीण प्रसंगातनं तुम्हाला या ठिकाणी पुढे जाता येतं, हे लक्षात घ्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, अडचणी आपल्याला अनुभवातून येतात, अनुभवायला येतात, आणि यश साजरे करण्यासाठी नाही तर आपली शक्ती दाखवण्यासाठी येतात. म्हणजे आपल्या मधल्या असणाऱ्या क्षमता समजायचे असतील तर अडचणीतून थोडंसं पुढे जावं लागतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. तर त्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो ज्याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे असं मला वाटतं. पण हा विषय अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की जगण्याच्या अनेक पद्धतीमध्ये एक लाईफस्टाईलचा भाग म्हणून तुमच्याकडं कृतज्ञता व्यक्त करणं असायला पाहिजे. आणि याची जादू अनुभवा मित्रांनो. म्हणजे हे काय इम्पॅक्ट करतं स्वतःवर हे अनुभवा. आता कोणीतरी टाकलं सर मी 11वी पासून कृतज्ञतेविषयी लिहितोय, त्याला त्याचा अनुभव असणार आहे, लक्षात घ्या. त्याला त्याचा अनुभव असणार आहे, लक्षात घ्या. आणि मग आजचा टास्क त्याच्यावर आधारित, हे लक्षात त्याच्याबद्दल की पाठीमागच्या 5 वर्षापासून, 4 वर्षापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून तुमच्यासाठी कोणीतरी सातत्यानं काहीतरी करतंय.
वडील कष्ट करतायत, आई कष्ट करते, हे तर आहेच, पण मित्र तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. कोणीतरी दररोज तुमच्या घराच्या खाली येतं, तुम्हाला गाडीवरनं घेतं, कॉलेजला जातं, परत आणून सोडतं. कोणीतरी या ठिकाणी तुमच्यासाठी लायब्ररीत वाट बघत बसले असतं. कोणत्या आता बेंचवर एवढी गर्दी नसते, पण जागा पकडून बसलेलं असतं. आलं लक्षात? कोणीतरी तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून दररोज सकाळी 4 ओळीचा मेसेज गुड मॉर्निंगचा पाठवत असतं. अशी या ठिकाणी थोडीशी यादी करा मस्तपैकी. अशा 10 लोकांना तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आणि याच्यात सातत्य ठेवा. लाजायचं नाही लक्षात म्हणजे मला असं म्हणजे हे व्यक्त करताना बरं तुला काय आज काय डोक्यावर पडलं काय तू असंही म्हणतील का मित्रांच्या मध्ये काय थँक्यू म्हणायला लागलास आलं लक्षात असं होऊ शकतं पण ही एक सुरुवात आपण चांगली करूया आजचा दिवस आणि आजपासून याची सुरुवात चांगली होऊ शकते लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार धन्यवाद.